गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। आजचा विषय कवितेमधलं भावविश्व। आता कविता म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण संस्कृत साहित्यामध्ये जे मोठे साहित्यकार म्हणण्यापेक्षा व्याकरणकार होऊन गेले त्यांनी काव्याची व्याख्या फार सुंदर केली की वाक्यम रसात्मकम काव्यम, म्हणजे वाक्याला रस हवा। आणि आणखीन एक केलंय की मम्मट नावाचा जो एक वैयाकरण आहे त्याने अशी सुंदर व्याख्या केली की काव्य म्हणजे काय, तर काव्य यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवे तरक्षतये। म्हणजे काव्य काय, काव्य म्हणजे काय तर यशसे म्हणजे यश मिळवून देणार, यशसे अर्थकृते। अर्थ हा शब्द आपण दोन्ही बाजूनी घेऊ शकतो, अर्थ म्हणजे त्यातनं समजणारा अर्थ आणि अर्थ म्हणजे द्रव्य, आणि व्यवहार विदे त्याच्यातनं काहीतरी व्यवहार समजावून सांगणार, आणि शिवे तरक्षिते शिव म्हणजे मंगल, आणि शिवाच्या म्हणजे मंगलाच्या इतर जे आहे अमंगल जे आहे, विचारामध्ये सुद्धा अमंगलता खूप असते, मग ते दूर करणार। इतकी सुंदर व्याख्या केलेली, म्हणजे याच्यावरती एमएला 15-15 मार्काचे लेखन असेल, पण ते फक्त परीक्षार्थी विद्यार्थी असतं। मग हे असल्यानंतर मी म्हटलं आपण विचार तर करूयात, आपल्याला तसं काही विचार करता येतो का। मग त्या अनुषंगाने काव्य म्हणजे काय, तर अगदी पूर्वीचं काव्य म्हणजे वेद, विद म्हणजे जाणणे, वेद हे पहिलं काव्य आहे, त्याच्यानंतर उपनिषद, हे बघा सगळं म्हणजे मुखोद्गत झालं आणि ते प्रवाही आहे, आणि ते शब्दांनी युक्त असलं तरी त्याला अर्थपूर्णता आहे, रसपूर्णता आहे, भावपूर्णता आहे, म्हणून ते कंठस्थ होऊ शकलं, नाहीतर कंठस्थ झालं नसतं। गीता सुद्धा गेय आहे आणि म्हणून ती कंठस्थ होते, आणि कंठस्थ झाली ना तरी सुद्धा कंठस्थ होऊन त्याचा अर्थ कळल्यानंतर, अनेकांनी त्याचा अर्थ उलगडून सांगितल्यानंतर आणि स्वतः उमजल्यानंतर त्याच्यामध्ये जी म्हणताना डुबी घेतो आपण ती अधिक भावपूर्ण असते, म्हणजे अर्थपूर्ण असते आणि भावपूर्ण पण असते। म्हणजे गीता हे सुद्धा काय आहे तर काव्यच आहे। आणखीन एक मग माझ्या डोक्यात आलं की ज्ञानपीठ विजेते जे आहेत त्यांचं काहीतरी धांडोळा घ्यावा, म्हणून ती पण पुस्तकं बघितली, तर त्याच्यामध्ये असे दोघा-तिघांचे आढळून आले की म्हणजे अगदी म्हणजे 1974 साली वि. खांडेकरांना मिळाला होता ययाती। आता ते कालौघामध्ये ययाती गेलं पण निघून, पण ययातीवरती ज्या धनश्री लिहिल्या आहेत ना फार सुंदर बोलतात, म्हणजे मी त्यांचं प्रत्यक्ष ऐकलंय, मला हे ऐकायला सुद्धा आवडतं, पण प्रत्यक्ष अनुभूती असते ना ती आपल्या मेंदूमध्ये जास्त काय राहते किंवा मनामध्ये पण राहते। आणि म्हणजे वि. खांडेकरांना मिळाला होता, त्याच्यानंतर कुसुमाग्रजांना मिळाला होता। नटसम्राट तर नाटक आपलं सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यांची एक एक काव्य घेतली ना, अगदी 4-4 ओळींची सुद्धा काव्य घेतली की आपण असं अचंबा वाटतो की अरे हे काय आहे, केवढी प्रतिभा आहे ही। म्हणजे गीतेतच म्हटलंय की कवीना उशना कवीही, तर मग ह्या उशना कवीच्या तोडीचे कधी कधी वाटतात हे, आणि जसे विश्वरूप दोन्ही अर्थाने आपल्याला बघायला मिळतं क्षणोक्षणी, तसं ह्या कवितेच्या पटलावरती प्राचीन काळापासून अगदी आतापर्यंतचे म्हणजे सलील कुलकर्णी असतील आणि हे यांच्याकडनं सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी पटकन अरे हे काव्यातनं पटकन समजू शकतं। अगदी तुम्ही बघा अटल बिहारी वाजपेयींच्या कविता त्यांनी बोललेल्या किंवा इतरांनी त्यांच्या कंठस्थ केलेल्या, कुणीही असेल, म्हणजे इतके कवींचा प्रचंड मागोवा आहे की आपण तो घेता घेता सुद्धा आपल्याला वेळ पुरणार नाही। पण ते जे खांडेकर एक झाले, युवा शिरवाडकर झाले, आणि भालचंद्र नेमाडे जे आहेत त्यांचं एक पुस्तक पण अतिशय सुंदर आहे, कोसला तर आहेच, पण हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ। आता अडगळ पण म्हटलं आणि त्याला समृद्ध विशेषण पण लावले बघा, इतकं सुंदर आहे, म्हणजे हिंदूंवरती टीका अजिबात केलेली नाही, म्हणजे ते गद्य असूनही मला वाचताना काव्य वाटलं। अशी खरं वैचारिक पुस्तकं असतात ना ती हातामध्ये घेतली तर म्हणजे समजेपर्यंत ठेवून द्यावी लागतात, पण तसं झालं नाही। कोसला पुस्तक हातात घेतल्यानंतर 800 पानांचं पुस्तक आहे, ते 3 दिवसात वाचून झालं, आणि इतकं सुंदर आहे, म्हणजे मला खरं तर त्याच्यावर बोलायचंय, पण ते नुसतं बोलण्यासारखं नाही, त्याच्यामध्ये चर्चा पण व्हायला पाहिजे। म्हणजे 7-8 जण ते वाचल्यानंतर त्याच्यावरती चर्चा झाली तर तो अधिक आनंद देण्यासारखा आहे। तर यांना वेगवेगळ्या काळामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, आणि विंदा करंदीकरांना पण मिळाले। त्यांच्या तर कविता म्हणजे बालकवींपासून अगदी अष्टदर्शनीपर्यंत सगळा धांडोळा त्यांनी घेतलेला आहे।
बर का. चर्चा करताना असं आम्ही चर्चा करतो, काही वेळेला वेगवेगळ्या कवी घेतो, वाचतो आणि मग एकत्र येऊन चर्चा करतो 4-5 मैत्रिणी. तर एका मैत्रिणीने सहज विचारलं, ते डाव्या विचारसरणीचे आहेत का उजव्या विचारसरणीचे आहेत का डाव्या विचारसरणीचे असून छुपे उजव्या विचारसरणीचे आहेत? म्हटलं करायचे काय, प्रत्येक माणसातलं किंवा प्रत्येक विचारातलं जे चांगलं आहे ते टिपा ना. खरं म्हणजे प्रत्येक माणूस हे सुद्धा एक काव्य असतो. मग कसं काव्य असतो, तर 9 रस आहेत ना, शृंगार, वीर, करुण, हास्य, अद्भुत, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत. तर प्रत्येकामधनं तो उत्कट होताना दिसतोच ना आपल्याला, की आपण म्हणतो अरे याच्यासारखं जमलं पाहिजे बरं का आपल्याला आणि याच्यासारखं नको, म्हणजे आपण सहज ते नाकारून जातो. मग तसं हे महाकाव्य जे आहे, तर रामायण आणि महाभारत ही पण आदिकाव्यच आहेत आणि महाकाव्यच आहेत. मग महाकाव्याचा दर्जा काय असतो किंवा महाकाव्य कशाला म्हणतात, तर ह्या सगळ्या 9च्या 9 रसांची अभिव्यक्ती त्याच्यामध्ये असते, तरच त्याला महाकाव्य म्हटलं जातं. आणि दुसरं असं की त्याच्यामध्ये निसर्गाचं वर्णन असतं, किमान राजांच्या किमान 10 वंशावळी मागेपर्यंत त्या असावं लागतं. नंतर युद्ध वर्णन तर असतं, सगळंच सगळं आलं म्हणजे शांत रस पण आला, बिभत्स रस पण आला. आता युद्धाचं वर्णन, रक्ताचे सडे पडले, हे सगळं वर्णन दिसताना तो बिभत्स रसच येणार, किळस अंगावर यावे असंच येणार. म्हणजे अगदी शृंगार रसापासून शांत रसापर्यंत सगळ्या रसांची परिपोष ज्याच्यामध्ये होतो त्याला महाकाव्य म्हणतात. मग हे 3 तर आपले अगदी म्हणजे भारताला भूषण वाटावे असे आहेत. रघुवंश कालिदासाचा आहे, अस्त्युत्तरस्यां ऋषिदेवतात्मा हिमालयो नाम नगाद्य राजा, पूर्वा परत्तोय दिव्य गाय स्थिता पृथिव्यां इव मानदंड. केवळ भारतीयांनाच नाही तर अखिल मानव जातीला, पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना मानदंड आहे असा हा हिमालय आहे. मग हे असं वाचल्यानंतर असं वाटतं की हा महाकाव्य करणारे लोक केवढ्या प्रतिभेचे आहेत. आणि मग नंतर घेतले, आता थोड्या दिवसापूर्वी हा विषय डोक्यात आल्यावरती कुसुमाग्रज समोर घेतले, 15 पुस्तकं त्यांची मागवली, म्हणजे ग्रंथालयातनं मागवली की मिळतात मला, हे एक माझं भाग्य आहे. एका वेळेला 15 सुद्धा मिळतात. मग समोर सगळे ठेवून वाचत बसलं की तो जो एक आनंद आहे ना, तो खरंच ब्रह्मानंद म्हणतो इतका सुंदर आहे. मी मागे एकदा त्यांच्या 4 ओळी पण सांगितल्या होत्या, तर आत्ता पण मी कवितेचं लिहिणे लोकांना कसं सुचतं हेच कळत नाही. की ते असं म्हणतात, पंख्यामध्ये नसतो वारा सृष्टीमध्ये फिरणारा, पंख्यामध्ये नसतो वारा सृष्टीमध्ये फिरणारा, देवळामध्ये नसतो देव विश्व व्यापून उरणारा, देवळामध्ये नसतो देव विश्व व्यापून उरणारा. बघा 4च ओळी आहे, पण त्या कवितेमधनं केवढा मोठा आशय व्यक्त केलाय त्यांनी की मी बोलायची सोय नाही. त्यामुळे ते वाचत असताना इतकी धमाल येते. आपल्या शांता शेळके घेतल्या तर त्या सुद्धा म्हणजे एक एक ना अशी भरजरी काव्याची वस्त्रच आहेत, ती संपतच नाही. नंतर इंदिरा संत, त्यांच्या सगळ्या भावात्मक कविता येतात. रस आणि भाव याच्यात पण फरक आहे, पण आपण आत्ता काही ते एमेला लिहायचं नाहीये, किंवा आपण भाव म्हणजे रसामधून भावाची निर्मिती होते, तर सगळ्या भावांच्या कविता लिहिल्या आहेत. आणि आत्ता पुढे पुढे सांगताना मी त्यांची एक कविता म्हणून पण दाखवणार तुम्हाला, तुमच्यापैकी अनेक जणांना माहिती पण असेल. आणि स्त्री आणि आपल्या पिढीच्या किंवा 60 ते 80 ह्या वयोगटातल्या सर्व लोकांनी हा अनुभव नक्की घेतलेला आहे. त्यांच्या कवितेतल्या भावाचा तो अक्कू बक्कूची दिवाळी म्हणून अप्रतिम कविता आहे आणि इतकी सुंदर आहे. मी म्हटलं की हे कसं, म्हणजे ह्या लोकांचं दर्शन जे आहे ना, मी दर्शनच म्हणते. आपण बघा देवाचं दर्शन घेताना समोर उभं राहिलं की डोळे मिटतो एक क्षणभर, म्हणजे रूप पाहतो ते आज साठवण्यासाठी डोळे मिटतो. तर मग ह्या लोकांचं दर्शन केवढं प्रचंड असेल. एकदा तर पुलंनी जी आरती असते ना गंगेची, त्या गंगेच्या आरतीवरती 25 कडव्यांची कविता केली. मी म्हटलं अरे बापरे, नाचरे मुळा लिहिणारा हेच पुलं. नंतर सगळ्या त्यांचं गद्य हे पण एक काव्यच आहे. बटाट्याची चाळ एकदा विमानातनं वाचत असताना जात असताना वाचत होते आणि इतकं हसायला येत होतं मला की मी माझ्याशी भरपूर हसत होते. आणि शेजारची बाई मराठी भाषिक होती, ती म्हणली हे तुम्ही काय वाचताय? म्हटलं मराठी येतं ना तुम्हाला? हो. म्हणजे तुम्ही हसताय का? म्हटलं अहो तो विनोद कळायला सुद्धा कोणी जाणीव असावी लागते. आणि मग त्यांना त्यातले विनोद समजावून सांगितल्यावर त्या म्हणल्या मला हे पुस्तक द्याल का? म्हटलं वाचा, आपला भरपूर मोठा पल्ला आहे, तोपर्यंत तुमचं वाचून झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. म्हणजे काही काहींच्या गद्यातनं सुद्धा काव्य ओतप्रोत भरलेलं असतं. म्हणजे ते उपहास करताना सुद्धा दुसऱ्याला न लागेल पण आपले दोष इतरांचे कळून येतील. आत्रे म्हटले तर त्यांची झेंडूची फुले आणि हे म्हटल्यानंतर तर काय. पण खरं सांगू का, हा जो आहे ना तो एकट्याने वाचायचा पण भाग आहे आणि इतरांसमवेत वाचण्याचा पण भाग आहे. आता गीतेचं बघा, एकटा म्हणत असतो, पण आपण गटात म्हटली ती तर त्याच्यात आणखीन मजा येते.
मी मागच्या वेळेला स्वरूपानंदांचं कार्य आणि विचार ह्याच्यावर बोलले होते. त्यांनी गीतेमधले तुम्हाला नाही ना जमत रोज तर त्यातले प्रत्येक अध्यायातला एक एक श्लोक निवडून काढला आणि त्याच्यावरती त्यांनी ओव्या रचल्या. हे तरी म्हणा सर्वसामान्य, तुम्हाला संस्कृत नकोय ना म्हणायला, मग त्यातलं मराठी तरी म्हणा अनुवाद केलं आणि त्या तर लहरीच्या लहरीच येतो. दोन्ही भाग आवर्जून वाचा मुद्दाम. स्वरूपानंदांचे जे अभंगगाथेचे 2 श्लोक आहेत ना, म्हणजे श्लोक नाही, दोन्ही पुस्तकं आहेत ना गीतेवरची, अप्रतिम आहेत. म्हणजे आपण असं वाचायला लागलो की लाटाच येतात की काय, लाटेची जी गाज म्हणतो ना आपण ज्याला, तसं वाचताना आणि ऐकताना का होतं, तर त्याला एक प्रकारचा ठेका आहे, ताल आहे, त्याच्यानंतर अर्थ आहे आणि एक प्रकारचा भारवाहीपणा आहे. तो सगळा आपल्याला भावला तर ते काव्य हे आपल्याला टोकापर्यंत घेऊन जातं. तसं त्याच्या पुढचं बघितलं, शंकराचार्य बघितले तर शंकराचार्य म्हणजे काय, तर प्रस्थांतरे जो माणूस लिहितो. हा, एका विद्यार्थ्यानेच मला परवा विचारलं होतं, शंकराचार्यांचा एक धडा 10वीला आहे, हे एवढ्या 32 वर्षाच्या आयुष्यात कसं काय करू शकले ते, आम्हाला शक्य वाटत नाही. म्हणलं शक्यता आणि अशक्यताचा प्रश्नच नाही, समोर दिसतंय, चक्षुर्वय सत्यम हे मांडलेलं आहे आपल्या समोर, की ज्या माणसाने गीतेवरती संस्कृतमध्ये भाष्य केलं, ब्रह्मसूत्र हे प्रस्थांतरेच मानतात, ब्रह्मसूत्र गीता आणि उपनिषद हे त्यांनी जे लिहिलंय ते मोठं काव्यच आहे. आणि त्याच व्यक्तीनं इतकी सुंदर स्तोत्र लिहावी, ऐगिरीनंदींनी लिहिलं त्यांनीच, चिदानंद लिहिलं त्यांनीच, नंतर शंकरावरची पण अनेक स्तोत्र त्यांनीच लिहिली. मग हे काव्य नाही का बरं, तर ही काव्यच आहेत. मग ह्या काव्यामधला आपल्याला आस्वाद घेण्यासाठी, ती कळण्यासाठी ऐकावी लागतात, स्वतः वाचावी लागतात आणि नुसती वाचावी लागत नाही, तर मनन करावं लागतं, चिंतन करावं लागतं आणि मग आपोआप ते आपल्यामध्ये पाझरतं. म्हणजे इतकी सुंदर आहेत. म्हणजे मी इथे येण्यापूर्वी शंकराचार्यांची काय म्हणजे काय त्यांच्याबद्दल सांगायचं, तर नुसती वाचत गेले तर मला एकाने विचारलं, यांच्यावरती ही म्हणायचे का तुम्हाला, नाही, तो अनुभव स्वतः घेतल्याशिवाय मला सांगता येणार नाही की काय असतं नेमकं. एखाद्याने गुळ दिला खायला तर तो मुक्या माणसाला कसं सांगता येईल, मुक्याला सांगितलं की कसा आहे तो खाणाखुणा करेल, पण सांगता कसं येईल. म्हणजे काव्य हे शब्दातनच व्यक्त होतं, चित्रातनं पण व्यक्त होतं. निसर्ग हा पण आपल्याला, निसर्ग हे पण एक काव्यच आहे की. मग अशी मी तुम्हाला रघुवंशातला सुरुवातीचा श्लोक म्हणून दाखवला, अस्तित्वरस्याम, ते एक भलं मोठं काव्यच आहे आपल्या पुढे आलेलं. आणि मग नसतं काय काव्यामध्ये, तर सर्व काही असतं. मग आता म्हणजे मी माझीच स्वतः पु ल देशपांडे ज्यावेळेला गेले त्यावेळेला छात्र प्रबोधन मध्ये पुलंवरती एक कविता लिहा असं मला सांगितलं. म्हटलं असं लिहा म्हटल्यानंतर येत नाही हो, तर म्हणे नाही नाही, तासावर मी घेतो, जा तुम्ही जाऊन कुठे बसा, अज्ञातवासात जा आणि कविता लिहूनच द्या. मग डोळ्यापुढे सगळी त्यांची पुस्तकं आली, आधी अगदी नाचरेमोरा पण आली, ती कविता खरं किती सुंदर आहे. पण त्याच्यावरती मी म्हटलं की अरे काय त्याचा सगळा, म्हणजे गणपतीमध्ये त्याचा फार बाजार उठवून देतात आणि विभत्सतेकडेच नेतात की, म्हणजे लोकांची रसहीनता होत चालल्यात का हेच कळत नाही. पण मग आधी चांगलं काय हे कळल्याशिवाय त्याची रसहीनता होणार नाही, ही आपण काळजी घेतली पाहिजे. मग पुलंच्या बद्दल पुलं एक वैभव असं त्याचं नाव दिलं. खरं म्हणजे आपण केल्यावरती पाठ असावं लागतं असं संकेत आहे असं म्हणतात, पण माझ्या नाही लक्षात राहत की मी केलेलं लिहिलेलं लक्षात राहत नाही, म्हणून मी लिहिलेलं आणलंय समोर. तर पुलं एक वैभव होतं, महाराष्ट्राचं धन होतं, सर्वांनाच हसवणारं, हसवताना रडवणारं एक अजब रसायन होतं. म्हणजे आता कवितेबद्दल, आता त्यांचं गद्य वाचलं ना, ते काय मराठी भाषेचा गाळीव इतिहास हे पुस्तक इतकं सुंदर आहे. अगदी छोटं आहे, छोटेखानी आहे, पण अगदी प्राचीन मराठी साहित्यापासून नवकाव्यापर्यंत सगळा भांडवल पुलंनी घेतलेला आहे. कुठे इतकं वैचारिकतेवर नेलेलं आहे की हेच पुलं आपल्याला हसवून सोडतात का, आणि हसवताना आपल्याला पाठमोर बघून आरशात बघायला लावतात का, हे असं लक्षात येतं. नंतर साहित्याचा सम्राट होता, अनभिषिक्त राजा होता, ज्याच्या पुढे विनम्र व्हावं असा माणसातला देव होता. घोंघावणारं वादळ आता पंचभूतात विलीन झालं, भरभरून जगणारं जीवन आता अतीत झालं. काय करू काय, वाचताना आपल्याला सगळ्यांना आपण काय करू काय नको हे सगळं ते सांगत गेले होते बघा. काय करू काय नको, कसा असू कसा नको, कसं हवं कसं नको, साहित्यातून उमटत होतं. सरस्वती नांदत होती, काली देखील तेथे होती. आता काली म्हणजे त्यांच्या पत्नीला उद्देशून म्हटले मी, कारण तिने त्यांचा रिमोट कंट्रोल घेतला होता, ही चांगली गोष्ट होती, कारण व्यवहार पुलांना समजत नव्हता, आर्थिक व्यवहार त्याने हातात घेतला होता आणि त्यांच्यामुळेच आनंदवनामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये न सांगता भेट, म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण ते संपन्न करून गेले होते, ते त्यांच्या पत्नीमुळेच. म्हणून काली हा शब्द मी त्यांना उद्देशून वापरला होता.
काली देखील तेथे होती, तरी देखील मीपणाचा वसा त्यांनी घेतला नाही. कर्मयोगी गीतेतील जो अखेरपर्यंत लिहित जातो, मराठीतील कालिदासच तुलना याला अन्य नसे. भक्तियोगी जीवन जगला, उत्कटतेने बोलत राहिला, 14 विद्या 64 कला, नवरसांचा भोगता होता. म्हणजे नुसतं लिखाण नव्हतं हो, त्यांच्या गाण्याची तर म्हणजे पेटी तर बोट कशी हालत होती त्यांची. आकाशवाणी आणि दूरदर्शन पण त्यांनी गाजवून सोडलं होतं. स्वतःचा गळा गाता होता. अनेक कवितांना चाली लावल्या होत्या त्यांनी, किंवा लेखन पण प्रचंड प्रमाणात केलं होतं. म्हणून हे त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं. संसारात रमून ज्याने वैराग्याचा वसा घेतला, न्यास स्थापून वैभव जो मुक्तपणे देत राहिला. आणि त्यांनी सांगितलं होतं अनिल अवचटांना की हे उघड करायचं नाही. अनिल अवचट म्हणजे ठीक आहे सांगत नाही, पण ते गेल्यानंतर त्यांनी दिवाळी अंकात एक मोठा लेख लिहिला होता अनिल अवचटांनी त्यांच्याबरोबर. तेव्हा त्यांनी म्हटले होते की आमच्या संस्थेला, आनंदवनला यांनी किती किती लाखाच्या देणगे दिलेले आहेत. आणि म्हणून हे वाचल्यानंतर माहिती होतं, म्हणून ते लिहिले होते. एक वेडा फकीर आणि एक चांगला माणूस गेला, मुक्तपणे वावरणारा आनंद जणू निघून गेला. काळापुढे सर्व सारखे हे जो जाणून होता, आपल्या आधी व्याधीवरही विनोद जो करत होता. आता गुडघे त्यांचे काम करत नव्हते ना, तर एकदा आम्हाला त्यांच्याकडे जायची वेळ आणि सुनीताबाई म्हटल्या की नाही भेटणार नाही. मी म्हटलं आम्हाला फक्त त्यांना एक निरोप सांगायचा आहे, त्यांना बोलवायचं नाहीये आम्हाला. तर ते म्हणले वाट्या कटकट वाजतायत, तुम्ही वटवट करू नका, लवकर येऊन जा. तर आधी आम्हाला कळलं नाही, वाट्या कटकट वाजतायत म्हणजे गुडघ्याच्या वाट्या कटकट वाजतायत, तुम्ही लवकर या, वटवट करू नका, हे सुनीताबाईंना उद्देशून म्हणले होते. ते अरुणा ढेरेला कळलं. अरुणा ढेरे आमच्या वर्गातच होती. आम्ही 3-4 जणी गेलो होतो, भाग्यलता पाटसकर आत्ताची, आधीची जातेवकर. आणि आम्हाला मग आमच्या लक्षात आलं, ते हसल्या, तिथे सुद्धा हसल्यावरती डोळ्या मारतात बघा, आत्ता सुद्धा विनोद सुचतोय की नाही. ते वाट्या कटकट वाजतायत, वटवट करू नका, हे मी सुनीताला उद्देशून वापरले म्हणाले. आणि तुम्हाला काय म्हणायचंय ते 5 मिनिटात सांगा आणि पळा, असं म्हणाले. म्हणजे त्या आपण आधी म्हणजे व्याधीग्रस्त असून सुद्धा विनोद सुचणं, स्वतःवर पण विनोद करणं, हे किती अवघड आहे बघा. म्हणजे ह्याची मला कमाल वाटली, म्हणून तो शब्द इथे वापरला गेला. काळापुढे सर्वसारखे हे जो जाणून होता, आपल्या आधी व्याधीवरही विनोद जो करत होता. व्यक्ती म्हणून आता नाही, पण ग्रंथातून पाहत राहू, विचारधन उरी ठेवून पुलंची सोबत सदा ठेवू, अशी केली होती कविता. आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधनं वेगवेगळी पत्र, छात्रप्रबोधन अंकामध्येही कविता आली होती ते गेले तेव्हा. आणि मग एकाने विचारलं होतं की पुलंच्या साहित्यावर मी PhD करणार आहे, तर हे घेतलं, ही कविता घेतली तर चालेल का, तुमचं मानधन किती द्यायचं. म्हणलं आम्हाला मानरूपी धन सुद्धा कोणी देत नाही, तुम्ही हे खुशाल उचला आणि वापरा, कारण ते त्यांच्याच विचारांवरती लिहिलेलं आहे. आणि त्या व्यक्तीनं पण PhD केली. म्हणजे रत्नागिरीमधल्या जिल्ह्यातलेच एक गृहस्थ होते, त्यांचं पत्र आलं होतं मला. म्हणले घेऊ का, तुम्हाला मानधन किती द्यायचं. म्हटलं होय, हे कुरिअर सेवा आहे, ही त्यांच्याच विचारांचा वारसा आहे हा, तुम्ही खुशाल वापरू शकता. पण अशी जी मजा येते ना, ती मग बाकीच्या कशाच नव्हते. म्हणून खरं ते मी सांगितलं गेलं. आणखीन ते आधीच थोडस सांगायचं राहिलं होतं की शंकराचार्यांच्या बद्दल सांगितलं होतं मी. म्हणजे त्यांची जी प्रस्थांतरे ती काव्यात कशी आहे. त्याच्यानंतर आता वारकरी संप्रदायाची प्रस्थांतरे पण आहे, ती काव्यातलीच आहे. ती कुठली आहे तर ज्ञानेश्वरी, भागवत, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, आणि त्याच्यातच 3.5 पीठासारखा हरिपाठ पण त्याच्यातच येतो. मग ही सगळी वारकरी संप्रदायाची, काही काहींचे हरिपाठ तर पाठ असतातच, पण मी अशा व्यक्ती 2 जवळने बघितलेत की लिहिता वाचता येत नव्हतं, पण ऐकून 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 ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली होती. आणि 40 वर्ष ज्ञानेश्वरी ऐकल्यामुळे आपल्या स्वतःच्या आचरणात पण फरक पडला होता. मंडईमध्ये बटाट्याचा गाळा चालवणारी व्यक्ती होती. म्हणजे हे पण म्हणजे काव्याचा परिणाम स्वतःच्या आयुष्यावर करून चांगल्या पद्धतीने घेणारी माणसं सुद्धा कशी असतात हे बघितलं की असं वाटतं नाही खरं. म्हणजे म्हणून काव्याचं मी असं म्हटलं तर ह्या पद्धतीनं मला मांडायचं होतं खरं. म्हणजे की आपण बघितलंय काय त्याच्यातनं, कोणाचा अनुभव काय घेतलाय, आणि मग त्या व्यक्ती कधी पण ती व्यक्ती आनंदीच दिसलेली आहे मला. म्हणजे मगाशी पुलंचं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला, तसं ही व्यक्ती बेडवर, आता बघा ना, काही बेडवर पूर्ण असणाऱ्या व्यक्तींना एकटेपणा जाणवतो, आणि साहजिक आहे, कारण आयुष्यभर जी कार्यरत असतात त्यांना एकटेपणा जाणवतो. पण आनंदाची अनुभूती ज्याने घेतली असेल त्यांच्याकडे मधमाशांसारखी माणसं घुंगावतात, येतात.
की कसे आहात असं नुसतं विचारत नाही. काही माणसांकडे जाऊन आल्यावर आपल्याला सुद्धा बरं वाटतं, किंवा काही माणसं आपल्याकडे नुसती आल्यावर सुद्धा आपल्याला बरं वाटतं आहे ज्याने, ते पण एक प्रकारचं काव्यच आहे. कारण त्या काव्य म्हणजे तो एक आनंद आहे, आणि तो आनंद म्हणजे पण काव्यच आहे. काव्य म्हणजे नुसतं बघा ना, सिनेमातली अनेक गाणी, तर जुनी गाणी जी आहेत जुन्या, ती आत्ताच्या मुलांना, काही मुलांना सुद्धा आवडतात आणि त्याचा तो आनंद घेऊ शकतात. कारण ती चिरकालीन आहे, त्याच्यामध्ये अर्थ आहे, भाव आहे, आणि एक तालबद्धता आहे, आणि सुसंवाद साधण्याची ताकद त्या काव्यामध्ये आहे. मग आता दुसरं, समर्थ संप्रदायातली प्रस्थानत्रयी कुठली आहे, तर दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम. म्हणजे बघा, ज्ञानेश्वरी ही लावली जाते असं म्हणतात. अनेक खेडेगावांमधून सुद्धा ना देवळामध्ये ज्ञानेश्वरी लावली जाते, पण दासबोध इतका का बरं म्हटला जात नाही किंवा वाचला जात नाही, तर ते पुढच्या काळातलं आहे अधिक, आणि वर्षानुवर्ष ती ज्ञानेश्वरी म्हटली जाते. तसं दासबोधाचं पारायण होतं, पण तुलना करायची झाली तर दासबोधाचं प्रमाण हे शिक्षित म्हणण्यापेक्षा हे बहुजन समाजामध्ये जास्त नाहीये. मग ते अर्थात कळलं तर लोक वाचतीलही, पण त्याचा प्रसार आणि प्रचार आपणच केला पाहिजे. तर आता पुढच्या वर्षी ठरवलंय मी की ज्ञानेश्वरी आणि दासबोध दोन्ही समांतर आपण करायचं. म्हणजे इथं रविवार पेठेमध्ये एक सोमेश्वराचं मंदिर आहे, तिथे मी 3 आठवडे गंगाधारी सांगितलं होतं. आणि गंगाधारी बरोबर की संतांनी आपल्याला काय दिलंय, संतांचा वारसा काय आहे, संतांचा सांगावं काय आहे आपल्याला, हे कवितेतनं सांगण्यापेक्षा उदाहरणातनं दिलं तर ते त्या लोकांना पटायचं. तर असं ठरवलंय की मग आता ज्ञानेश्वरी तुम्ही म्हणताच किंवा माहिती आहे तुम्हाला, मग ते दासबोधातलं आणि ह्यातलं सारखं काय आहे असं जर आपण सांगत गेलो तर ती मजा आपल्याला पण अनुभवता येईल, त्या काव्याची मजा आपणही अनुभवू आणि त्या लोकांनाही त्याची मजा कळेल. आणि हेच 2 ग्रंथ घेऊन एका वृद्धाश्रमामध्ये पण मी ते काम करायला सुरुवात केलेली आहे. तर ती मजा त्यांच्याबरोबर अनुभवताना पण खूप छान वाटेल. आणि मग आता एवढंच नाही, तर आता एकदम पुढे, म्हणजे मला शांता शेळकेंची आवडलेली कविता, आणि ती का आवडली आणि त्याचा परिणाम आणि उदाहरण पण सांगते नेमकं कशामुळे आवडली ती. इयत्ता 5वी मध्ये ज्यांना मराठीचं लिखाणाची सवय नाही अशा मुलांसाठी मराठी थोडंफार यावं, किमान वाचता यावं, चांगलं चांगलं निवडक त्यांनी वाचावं, त्यांनी वाचलं नाही तरी जाऊन ऐकावं, ऐकण्यातले विनोद पण कळावेत, ऐकण्यात साहित्यातली गंभीरता कळावी, साहित्यातले सर्व रस कळावेत. म्हणून त्या मुलांना, जी इंग्लिश माध्यमातली मुलं होती त्यांच्यासाठी मी त्यांचं देवनागरी घ्यायची. तर त्याने घर नावाची कविता शांता शेळकेंची फार सुंदर आहे, ती घातली परीक्षेमध्ये, आणि त्याला खाली प्रश्न लिहिले. तुम्हाला आधी कविता ती वाचून दाखवते, म्हणून दाखवते, आणि मग त्याचा प्रसंग सांगते, आणि मग ही मी का निवडली तेही तुम्हाला कळेल. एक घर लबाड असते, खिडक्या दारे बंद करते. एक घर लबाड असते, खिडक्या दारे बंद करते. एक घर खादाड फार, दिवसाकाठी जेवणे चार. एका घराची उघडी दारे साऱ्यांना म्हणते यारे यारे. एका घराची उघडी दारे साऱ्यांना म्हणते यारे यारे. एक घर हिशेब करते, मोजते पैसे बँकेत भरते. एक घर हिशेब करते, मोजते पैसे बँकेत भरते. एक घर इतके तापट, भांडीच करतात अदळअपट. एक घर इतके तापट, भांडीच करतात अदळअपट. एक घर इतके भित्रे, दारापाशी राखण कुत्रे. एवढीच कविता होती, आणि त्याच्यावर मी जवळजवळ 16 प्रश्न काढले होते. तर मुलांनी इतकी सुंदर उत्तर दिली होती की त्यांनी व्यक्ती लिहिली होती. माझी आत्या अशी आहे, आत्याकडे गेलं की ती 4 वेळा आम्हाला खायलाच बसवते, आम्हाला नको असलं तरी खायला आग्रह करून खायला बसवते. एका मुलांनी लिहिलं होतं की माझी मावशी जी आहे ना, ती भीतीने आलं कुणी तर दारच लावून घेते, 5 मिनिटं बाहेरच उभं करते आणि मग आत घेते. तर एका मुलाने असं लिहिलं होतं की ह्याच्यापैकी माझं कुठलंच घर नाहीये. आणि त्याने मी असं म्हटलं होतं की तुम्हाला मराठीतनं नाही लिहिता आलं तर तुमचा विचार, तुम्हाला इंग्लिश जास्त सोपं पडत असेल तर त्याच्यातनं लिहा. त्याने त्याच्यात पानभर लिहिलं होतं, नाव नाही सांगत त्यांनी, कारण नाव सांगणं हे मला बरं वाटत नाही. म्हणून त्यांनी लिहिलं होतं की मी पहिलीत असल्यापासनं, हे इंग्लिशमध्ये लिहिलं होतं त्यांनी, मी पहिलीत असल्यापासनं माझ्या आई वडिलांची डिव्होर्स केस चालू होती. आता मी 5वीत आहे, मला आईकडे पण जाता येत, मी आईकडे आनंद मिळवता येत नाही, वडिलांकडे पण नीट जाता येत नाही. आणि मग त्यामुळे आमच्या घरात भिंती आहेत, पण तुम्ही म्हणताय तसं घर कुठल्याच प्रकारचं नाहीये, मला घरच नाहीये. मग मी त्याला म्हटलं, त्याला मी मार्क दिले आणि त्याला म्हटलं मी तुला पेपर नाही देणार, आईला बोलवून घे. म्हणजे आईला कळू दे ना आपल्या मुलाला काय त्याच्या मनात विचार काय आहेत ते तर कळू दे. आणि मग आईला बोलवून घेतलं, त्यानं म्हटलं हे बघा वाचा हे.
त्यांनी वाचलं आणि आश्चर्य वाटेल की त्यांच्या अगदी डिव्होर्स झाला असं तो म्हणाला ना, ते कोर्टात गेले आणि अजून ते आता दोघेही सुखाने जाणतायत आई वडील. बघा म्हणजे एका कवितेच्या त्या मुलाच्या उत्तरावरून आणि अगदी टॅलेंटेड मुलगा ज्ञानप्रबोधिनीतला, म्हणजे मी सांगते की हे त्याचे विचार काय आहेत हे कळतच नव्हतं ना आई वडिलांना. म्हणजे कसं व्हायचं की आई ज्या गोष्टी नको म्हणायची तो वडिलांकडनं मागून घ्यायचा आणि वडील ज्या गोष्टी नको म्हणतील ते तो आईकडनं मागून घ्यायचा. पण वस्तू म्हणजे आनंद नसतो हे त्यांना कळलंच नाही. आता तो मुलगा कॅनडात आहे आणि दर गुरुपौर्णिमेला फोन करतो की ताई तुमच्यामुळे आमचं घर घर झालं बरं का, नाहीतर घराला घरघरच लागली होती. हे त्याचे शब्द आहेत. म्हणून ही कविता मी निवडली की कवितामधला आनंद कसा असतो किंवा काय. तर हे म्हणजे काही बघा ना आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातात काही गोष्टीमधनं सुद्धा. आता एक तसं शांता शेळकेंचं ना चार चौघी नावाचं पुस्तक पण आवर्जून वाचा जर वाचलं नसेल तर. ते पण एक काव्यच आहे. म्हणजे एखाद्या साहित्यिकाचं लिखाण हे त्यांनी किती जग बघितलेलं असतं आणि त्याच्यावर किती विचार केलेला असतो. आता अत्र्यांसारख्या माणसाच्या ह्याच्यामध्ये नोकरी करणं, त्यांच्या संपादकीयमध्ये काम करणं हे काय अवघड आहे नाही का. आणि त्यांची शाबासकी मिळाली होती अत्र्यांची शांताबाईंनी. म्हणजे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांवर प्रचंड प्रभुत्व होतं आणि प्रचंड पाठांतरही होतं. त्यांच्या 100 कविता इंग्लिशच्या पाठ होत्या शांताबाईंच्या. आणि साहित्यामधल्या प्राचीन काळापासून त्या आतापर्यंतच्या अनेक मराठी हिंदी कविता पण पाठ होत्या. म्हणजे जबरदस्त पाठांतर असल्याशिवाय सुचत नाही हो. म्हणजे त्याची कॉपी केली जात नाही पण सुचत नाही ना माणसाला. मग इतकं पाठांतर कधी केलं असेल. आणि म्हणून तर बघा हे वाचताना किती सोपं वाटतं पण त्या मुलांनी प्रत्येक व्यक्ती धरली ना. म्हणजे आपल्या पुढे सुद्धा माझ्या पुढे सुद्धा वाचताना व्यक्ती समोर आली होती. अरे ह्या घरी गेलं की हे घर असं आहे बरं का, म्हणजे ही व्यक्ती अशी आहे बरं का. तर अशा पद्धतीने आता त्याच्यानंतर मी मुद्दाम निवडलेली आहे 8वीच्या गटावरती. ह्या कवितेवरती आम्ही चर्चा केली होती की गदिमांची युद्धानंतर नावाची कविता आहे. फार सुंदर कविता आहे. युद्धानंतर त्याच्या पुढे एका मुलाने 3 चिन्ह देऊन ठेवले. एक उद्गारवाचक, एक प्रश्नचिन्ह आणि एक 3 प्रश्नचिन्ह. मी म्हटलं असं का केलेस. अहो ताई बघा ना, ते रामायण काय झालं, महाभारतात काय झालं, युद्ध त्याच्यानंतर काय झालं, पूर्वीच्या काळी काय होतं, आत्ता काय होतं आणि पुढे काय असणार आहे. युद्धानंतर काय प्रश्नचिन्हच असतं. उद्गारवाचक केव्हा असतं, माणसाला भीती असते, कौतुक असतं, मनात काय पुढे असतं तेव्हा उद्गारवाचक असतं. म्हणलं 3 कशाला, तिन्ही काळात हे चालूच आहे म्हणून 3 प्रश्नचिन्ह दिली म्हणाला. युद्धानंतर काय तर ते असं असतं म्हणून. तर त्यांनी बघा त्याच्या युद्धानंतर काय जगावर राज्य नांदणे शांतीचे. मग त्याच्या पुढे त्याने काय होतं न न न शांतीचं नांदणं अजिबात शक्य नाही. ह्या 8वीचा मुलगा विचार करू शकतो बरं का. आणि युद्धानंतर चढतील गगने काय मनोरे नीतीचे छे 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 असं लिहिलं होतं त्यांनी. युद्धानंतर चढतील गगने काय मनोरे नीतीचे, युद्धानंतर नंदनव नका होईल अवघ्या विश्वाचे मुळीच नाही असं लिहून ठेवलं होतं. मुळीच नाही मुळीच नाही मुळीच नाही. म्हणलं 3दा कशाला, तर 3दा म्हणलं की मनात दृढीकरण होतं म्हणला विचाराचं म्हणून 3दा असं त्यांनी मला उत्तर दिलं होतं. आणि मग पुढे हो छे छे नाही युद्धोत्तर मग प्रयत्न दुसऱ्या युद्धाचे. आता आपण तेच अनुभवतोय की फक्त आपल्या उमऱ्यापर्यंत आलेलं नाहीये, आपल्या दारापर्यंत आलेलं नाहीये, ते वास्तव आपल्याला येऊन भिडते, रोज बातम्या सांगते. म्हणून ही त्यांच्याबरोबर झालेली चर्चा आणि आजही ती अतिशय जिवंतपणे आपल्याला आपण अनुभवतोय. आणि त्याच्यानंतर ना हल्ली बघा वयोगट कुठलाही असो, बघा ना आपण ज्यांच्या सान्निध्यात असतो, वावरतो, जातो तेच विचार आपण करतो आणि ते चुकीचं नाहीये. सरिता पत्कींची पुढची कविता आहे ती. ते आम्ही गटामध्ये बसलो होतो आणि 40 जण होतो. तुम्ही कोण होणार, तुम्ही कोण होणार, तुम्ही कोण होणार असं विचारत कोण होणार. तर ते जे ऐकलेलं असतं की नाही तेच सांगत असतात, मी इंजिनियर होणार, मी डॉक्टर होणार, मला व्हायचं नाहीये तरी मला डॉक्टर व्हायचंय. मी म्हणलं म्हणजे माझ्या आई वडिलांना व्हायचंय अहो डॉक्टर, ते होऊ शकले नाहीत म्हणून मला करतायत असं त्यांनी दिलेलं उत्तर होतं. मग तेव्हा मग मी ही कविता वाचली त्यांच्या पुढे आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करू म्हटले. तर कविता काय होती, तुम्ही कोण होणार. आणि ही कुठे मला मिळाली तर सेवा मी ज्ञानप्रबोधिनी येण्यापूर्वी बऱ्याच शाळांमधनं पण विकसित केली होती. तर सेवा सदन शाळा जी आहे म्हणजे लक्ष्मी रोडची हुजूरपालिकेच्या समोर जी आहे, दुर्दैवाने त्या शाळेत आता फक्त 40 पटसंख्या आहे आत्ता या स्थितीला. आणि कन्या शाळेमध्ये पण आता 62 पटसंख्या आहे फक्त.
म्हणजे इतकी आता म्हणजे ते आता ओघाने आलं माझ्या डोळ्यासमोर म्हणून सांगितलं. पण तिथे ना नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार असं इंद्रधनुष्य काढलं होतं आणि मग सुंदर अक्षरात एका मुलीनीच ती कविता लिहून काढली होती 12वीतल्या मुलीने. मी लगेच ती माझ्याकडे लिहून घेतली. ती म्हटलं अरे किती सुंदर आहे, कुठल्याही वयोगटाला ही फार छान आहे. तर ती पण बघा कशी आहे. होणार नाही, जमणार नाही, येणार नाही, मिळणार नाही असं धाक सारखा घालत असतात बघा. काही वयोगटातली माणसं असतात ती एकमेकांना किंवा लहान मुलांना किंवा कुठल्याही हे आणि कसलं जमतंय शक्यच नाही त्यांना लोकात शून्य भाव. मग असे नकारात्मक माणसं आली तरी टाळतात बघा लोक त्यांना. जाऊ दे आपण दुसरीकडे जाऊ निघून. कोणी त्यांच्याशी बोलत नाही. मुंडी हलवत चुकचुक करीत नकार कोपऱ्यात बसून राही. होईल की, जमेल की, येईल की, मिळेलच की, बघतो कसं होत नाही. जगात अशक्य काहीच नाही. हिमालय ना चढून जाईल, सागर ना पोहून जाईल, याचं नाव होकारपंत. सगळ्यांना हेच पसंत, सगळे देती यांना मान, स्वागताला भव्य कमान. ही आम्ही सज्जनगडावरती कविता वाचली होती शिबिर घेत होतो तेव्हा. तर सगळ्या रामदासी लोक आमच्या पुढे गोळ करून बसले होते. त्यांनी सगळ्यांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. ते म्हणले हा आम्ही संन्यासी आहोत खरं, पण आमच्या मनात सुद्धा नेहमी चलबिचल असते, हे आपल्याला झपेल की नाही, जमेल की नाही, आत्ता जेवलोय रात्री आता जेवायचं नाहीये, मग सकाळपर्यंत भूक निभेल की नाही, असं काहींच्या मनात सतत विचार असतात. काहींच्या मनात असतं नाही मला जमवायचंय पण मला बाकीच्यांच्या समोर म्हणजे दासबोध वाचून 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 मूर्ख लक्षण वाचली की असं वाटतं मूर्ख आपणच आहोत. आता त्यातनं मूर्खातनं शहाणपणा घ्यायचा कसा, अशी चर्चा त्यांनी सुरू केली. ते म्हणले नाही, आहे सगळ्यालाच लागू आहे असं. म्हणून ही मला कविता आवडली आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मी तुमच्याशी मी थोडस बोलले. त्याच्यानंतर आणखीन एक की अक्कूबक्कूची दिवाळी ही तर म्हणजे दरवर्षी स्पर्धेच्या वेळेला मुलींना किंवा मुलांना ही कविता मी द्यायचीच. मुलं म्हणायचे आम्ही काय मुली होत का. अरे म्हटलं पण प्रत्येक स्त्रीमध्ये थोडासा पुरुष म्हणजे पुरुषी स्वभाव असतो आणि प्रत्येक पुरुषामध्ये थोडासा स्त्री स्वभाव असतो. मग ज्याचा कोमल स्वभाव आहे त्यांनी ही, आणि तुम्हाला बहिणी नाहीत का, तर तुम्ही बहीण आहात, स्वतः तुमची बहीण आहात असं समजून म्हणा आणि त्यातला भाव बघा. तर काही परीक्षक सुद्धा त्यावेळेला रडले होते आणि म्हणले अरे ही कविता तुम्ही किती सादर करताय, तुम्ही कुणी दिली, आमच्या ताईंनी दिली. अरे म्हटलं नाही, इंदिरा संतांनी दिलेली कविता आहे ती. आणि प्रत्येकाचं भावविश्व लहानपणी कसं अनुभवलेलं होतं या काळामध्ये ते त्याच्यातनं समजलेलं आहे. म्हणजे काही जणांच्या देहबोलीवरनं आता मला कळलं की त्यांना माहिती आहे ती, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना हा अनुभव पण खूप छान येईल. आता आला मामाचा सांगावा, अक्कू बक्कूला पाठवा, आली जवळ दिवाळी, दोघी येतील आजोळी, घरी मोटार आणीन, घेऊन दोघींना जाईन, दोघी आनंदे फुलल्या, आई भोवती नाचल्या, दारी मोटार येणार, मामा घेऊन जाणार, आई मुळीच बोले ना, काम हाताचे सोडीना, आई मुळीच बोले ना, काम हाताचे सोडीना, अक्कू सुजाण थांबली, मिठी आईला घातली, काग मुळी न बोलसी, सांग धाडते तुम्हासी, घेऊन दोघींना जवळ, आई बोलली प्रेमळ, तुम्ही दोघी जाणार, कशी तयारी होणार, तुम्ही दोघीही जाणार, कशी तयारी होणार, बरे कपडे रोजला, कोरे चांगले सणाला, खण रेशमी मामीला, एक खेळणे बाळाला, नाही पगार अजून, कसे यावे हे जमून, दोघी मुळीनं रुसल्या, दोघी निमुट उठल्या, काचा कवड्या खेळात दोघी क्षणात रंगल्या, उद्यापासून दिवाळी, घरी नाही तर चावली. लहानपणी माझ्या मुलीने विचारलं काय दिवाळी कुठपर्यंत आली, लक्ष्मी रोड पर्यंत आली, मग आपल्या घरापर्यंत कधी येईल म्हणली, उंबऱ्यापर्यंत कधी येईल. तर ते आठवलं मला आता की काचा कवड्या खेळात दोघी क्षणात रंगल्या, उद्यापासून दिवाळी, घरी नाही तर चाहुली, नाही फटाके सामान, नाही खमंग तळण, दोन पण त्या दारात, जशा बहिणी घरात, बक्कू जराशी रुसली, अक्कू निमुट राहिली, बक्कू जराशी रुसली, अक्कू निमुट राहिली, दोघी बसल्या दारात, रस्ता उधळी दिवाळी, रस्ता उधळी दिवाळी, आली मामाची मोटार, अक्कू निमुट राहिली, बक्कू ऐकते शहाणी, दोघी करीती स्वागत, मामा बसले चहाला, मामा बसले चहाला, दोघी गळ्यात पडल्या, आत्या उद्याला येणार, आम्ही येथेच राहणार, आम्ही येथेच राहणार. शब्द ऐकून दोघींचे डोळे स्तिमित आईचे, किती किती ते सामान, मामा आणती काढून,
खोकी दारूच्या कामाची खोकी परकर झग्याची एक रेशीम पातळ दोन डब्यात फराळ नाही येणार म्हणून आहे दिलेले मामिनी तुम्ही ताईच्या मालणी दोघी गुणाच्या गवळणी दोघी गुणाच्या गवळणी तुमचं गुपित कळले डोळे मामाचे भरले आला मामाला गहिवर घेतो दोघींना जवळ मामा जाताच निघून आली दिवाळी धावून नव्या झग्याच्या झोकात दारू शोभेची बरसात सरसर कारंजे उठली तारा मंडळे फिरली बाण उठले नभात ठोठो फटाके कानात अख्खू बक्कूची दिवाळी अशी थाटात माटात अशी थाटात माटात आता एका आदिवासी पाड्यावरती आम्ही दिवाळीत गेलो होतो खरंच तिथे घरामध्ये काही खायला प्यायला सुद्धा नव्हतं मुद्दाम दर्शन दाखवण्यासाठी मुलींना घेऊन 8 मुलींचा गट घेऊन आम्ही गेलो होतो आदिवासी पाड्यामध्ये पालघरच्या इथे आणि तिथे ज्यात एक मुलगी होती तिची ही पाठ होती कविता ती म्हणाली नको इथे म्हणायला त्याने भराभर आपल्याकडे जो खाऊ होता त्याने भरपूर आणलं होतं सामान दिवाळीत बनवलेलं एक दिवस म्हटलं आपण जाऊया भाकड दिवस होता जाऊन येऊयात म्हटलं सगळं सामान त्या पाड्यावरती त्यांनी काढून ठेवलं कवितेचा परिणाम आणि नुसता कवितेचा परिणाम तिथे गेल्यानंतर आणि त्यांना म्हटलं तुम्ही इथे नुसतं काढून ठेवू नका त्या घरात जाऊन त्यांना द्या आणि त्यांच्याशी 2 शब्द बोला तर तेव्हा त्या एका बाईने काय सांगितलं लाल चहा पिणार का ग पोरी एकदम ती ई म्हणाली कारण कधी प्यायलाच नाही माहितीच नाही म्हणली माझ्याकडे दूध नाही ग साखर पण नाही लाल चहा देऊ का मी म्हटलं घोट घोट घ्या मी कधीही न चहा पिणारी तिला म्हटलं द्या आम्ही 1 कप छोटा द्या आम्ही सगळे घोट घोट पितो म्हटलं तर तुम्हाला ही कविता खरी कळली म्हणजे असं नुसत्या मला कविता नव्हत्या सांगायच्या जो अनुभव होता ना तो तुमच्याबरोबर थोडासा शेअर करायचा होता म्हणून मग हे मुद्दाम निवडले मी आता आणखीन एक आता विंदा करंदीकरांचं वाचन अफाट लिखाण अफाट त्यांनी बालकविता तर इतक्या सुंदर लिहिली आहेत माझ्याकडे मी 100 कविता बालकविता लिहून ठेवली आहेत जी छोटी मुलं असतील त्यांच्या आयांना सांगणार आहे की तुम्ही म्हणा हे वाजवण्यापेक्षा तुम्ही म्हणा स्वतः त्या म्हणण्यामध्ये जो भाव आहे तो तुमच्या बाळापर्यंत पोहोचेल आणि वेगवेगळ्या आहेत तर त्याच्यामध्ये बघा त्याने असं म्हटलंय माणूस जेथे हवा हवासा अभंग ओवी मध्ये दिलासा माणूस जेथे हवा हवासा अभंग ओवी मध्ये दिलासा विश्वासावर जीवन सुस्थिर आता हल्ली आपल्याला घरातल्या माणसांवर पण विश्वास टाकावा की टाकू नये असं मनामध्ये शंका येण्या इतकी परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा जग हे विश्वासावर चालतं कारण मुठभर लोक अजून तशी आहेत याचा अनुभव आपल्याला येतो आणि श्रद्धा अनेक इमानी तेथे स्फूर्ती मज लागाणी म्हणजे स्वास्थ्य असावं लागतं मानसिक म्हणजे शारीरिक असावं लागतंच पोट भरल्याशिवाय बुद्धाने सांगितलं होतं आपल्या शिष्याला धरून आणला होता फरफटत एका माणसाला हा माझं तत्वज्ञान ऐकतच नाहीये पायसम देही अरे त्याला आधी खीर दे त्याच्या पोटामध्ये काही गेल्याशिवाय तो काय तत्वज्ञान ऐकेल पोटात 4 घास गेले तर तुझा विचार ऐकेल म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्ही लागतं आर्थिक स्थैर्य देखील असावं लागतं तरच माणसाचा मन आणि कृती दोन्ही चांगल्या होतात हे अनेकांनी आपल्या कवितांमधनं पण सांगितलेलं आहे आणखीन एक सांगायचं होतं की हे कुसुमाग्रजांचे आहे ते पण 4 वेळी इतकं सुंदर सांगतात की परमेशाला गमले आपण रूप पहावे आपुले सुंदर परमेश्वराला आपलं रूप बघावं आणिक केला त्याने दर्पण त्याने आरसा तयार केला कुठला तोच समजतो आपण सागर तोच समजतो आपण सागर म्हणजे अफाट प्रतिभाशक्ती कधी म्हणजे कशी माणसाला सुचते याच्यातनं त्यांनी दाखवलं नंतर बहिणाबाई तर काय अशिक्षित असूनही त्यांची सगळी गाणी आपल्याला म्हणजे जात्यावरती बसल्यानंतर ओव्या आठवतात माहिती आहेत आणि त्याच्यात त्यांनी बघा त्यांच्या निसर्गातली जीवन जगणारी ही बहिणाबाई आहे राबणारी स्त्री सांगते मानवी जीवनाचे रहस्य सांगते शुद्ध प्रेम सांगते स्वार्थ आहे त्याच्यामध्ये तोही शब्दातनं व्यक्त करते क्षुद्रता आहे तीही व्यक्त करते विश्वास आहे श्रद्धा आहे ते पण सांगते ती त्या म्हणतात नको लावू जीवा नको नको लावू जीवा किंवा नको लागू जीवा सदा मतलबा पाठी हिरीतीचा म्हणजे हृदयाचा हिरीतीचा देणं घेणं नाही नाही पोटासाठी 2 मनांचा संवाद जेव्हा होतो तिथे मतलब नसतो
पण कुठलाही राजकारणी मनुष्य आपला मतलब साधण्यासाठीच धावत असतो. कुठलाही राजकारणी, पक्ष असं म्हणत नाही, कुठलाही राजकारणी फक्त आपल्या स्वतःच्या मतलबासाठीच धावत असतो. दुसऱ्याचा विचार तो करतो किंवा नाही हा पण विचार मनामध्ये येत नाही. पुढे त्या म्हणतात, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातील जनावर. मानसा मानसा कधी व्हशील माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. कानूस म्हणजे पशु. कानडीमध्ये पशुला कानूस म्हटलेलं आहे, म्हणजे ती पण त्यांना भाषा येत असावी असं वाटतंय. आता पावसाची पण खूप वेगवेगळी रूप असतात. कधी धो पडणारा पाऊस असतो, कधी रिमझिम पडणारा पाऊस असतो, कधी नको आता पाऊस बास अतिवृष्टी पण होते, कधी अनावृष्टी पण होते. तर गदिमाने दोन्ही पण रूपांवरती एक 4 वेळ इतक्या सुंदर केलेत. पाऊस पडून गेल्यावरती पृथ्वीचं प्रसन्न रूप गदिमा कसं मांडतात बघा. स्नान झाले धरणीचे, पडे सोन्याचा प्रकाश, पडे सोन्याचा प्रकाश, आता बसेल माऊली. पुढचे शब्द बघा किती सुंदर आहेत. आता बसेल माऊली अन्न ब्रह्माच्या पूजेचे. आता बसेल माऊली अन्न ब्रह्माच्या पूजेचं. मला शंकराचार्यांचं अन्नपूर्णा स्तोत्र आठवलं. म्हटलं दोघांना पारड्यात घातलं तर ह्यांच्या 2 वेळ आणि शंकराचार्यांचं अन्नपूर्णा स्तोत्र दोन्हीही सारखंच आहे, कोणालाही कमी लेखता येणार नाही. त्याच्यानंतर अतिवृष्टी झाल्यावर ते काय म्हणतात बघा. आले झाकोळून नभ, ओटे सारखा पाऊस, क्षण नाही उघडीप आभाळाच्या आक्रोशास. क्षण नाही उघडीप आभाळाच्या आक्रोशाच. पाडगावकरांची पण अफाट पुस्तकं आहेत, अफाट वाचन आहे, त्यांचं लिखाण पण खूप आहे. पण मग वेचताना नेमकं काय घ्यावं. तर अनुभव समोर कुणाला तरी आलेला असेल, मग अशी मी आता सांगितले तसे, तशातली निवड करताना सुद्धा माझी खूप धावपळ झाली, धांदळ झाली. कारण समोर अथांग सागर आहे, मोती वेचू किती आणि समोर मांडू किती. तर त्यांचा दासबोध वाचताना ना, मला माझी एक ज्येष्ठ मैत्रीण म्हणाली होती, काय दासबोध वाचता. दासबोध वाचलाय का पाडगावकरांचा. उदासबोध अप्रतिम आहे. दासबोध वाचताना म्हणजे त्याच्यावर त्यांनी दासबोधावर टीका केली नाहीये, पण उदासबोधामध्ये समाजाचं वास्तव चित्रण चिमटे काढत नकळतपणे आपल्याला बोलकं केलेलं आहे प्रत्येक माणसाच्या मनाला. तो उदासबोध हाच एक खरं व्याख्यानाचा विषय होईल. पण उदासबोध आवर्जून, आणि मग मी जवळजवळ अनेक प्रत्येक वयोगटातल्या जे परिचित असतील त्यांना उदासबोध वाढदिवसाच्या दिवशी भेट दिली होती. आणि इतकं सुंदर आहे उदासबोध सुद्धा. तसंच त्याने अत्र्यांनी पण दासबोधावरती मनाच्या श्लोकांवरती विडंबन केले, पण त्यांचे पण मनाचे श्लोक ह्याच्यामध्ये झेंडूची फुलेमध्ये अप्रतिम आहेत. म्हणजे पण ते कसं आहे माहितीये का, काळाच्या ओघामध्ये थोडंसं मागं गेलं असलं ना तरी त्याची तुलना म्हणण्यापेक्षा ते आत्ताच्या काळात कसं लागू आहे हे दाखवून दिलं तर कळतं. पुलं सुद्धा कळत नाहीत, हल्लीच्या मुलांना पुलं कळत नाहीत, कारण ती उदाहरणं त्यांच्या समोरनं गेली. समाज जीवन नाहीये आता, कुटुंब व्यवस्था तशी राहिली आहे का. चाळीमध्ये किती लोक राहतात. त्यामुळे ते सांगताना, म्हणजे माझ्या भाच्याचा मुलगा होता, आम्ही त्यांच्यावर चर्चा करत होतो पुलंच्या पुस्तकावर, तर आम्ही हसलो की तो हसायचा. 9वीत होता तो. मी म्हणलं काय रे हसलास विराज, का हसलास. तो म्हणायचा तुम्ही हसलात म्हणून मी हसलो. म्हणजे त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. मग त्याला त्याच्या वडिलांनी अशी सुरुवात केली की थोडं वाचून त्याचं समाज चित्रण त्याला सांगायचं. मग तसं कुठे दिसतं आता, दिसत नाही ना, म्हणून ते काळाच्या ओघात पाठीमागे राहतं. तर पाडगावकरांची दिवाळी नावाची कविता आहे, फार सुंदर आहे, अगदी छोटी आहे, आणि त्याचा अनुभव पण त्याच्यानंतर मी सांगते. ज्याच्या घरी अंधार असेल, अश्रू वाचून काहीच नसेल. ज्याच्या घरी अंधार असेल, अश्रू वाचून काहीच नसेल, त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव. त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव. तेल नाही तूप नाही आधाराचा हात नाही. तेल नाही तूप नाही आधाराचा हात नाही, त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव. आणि याच्यावरनं मला मी गिरीश कुलकर्णींचं निहार म्हणून नगरला एक स्नेहालय म्हणून आहे, ती निहार म्हणजे त्यांची मुलगी, ती आमच्या शाळेमध्ये होती, तर ते स्नेहालय बघायला गेलो होतो. खरं सांगते, स्नेहालय बघून आल्यानंतर 8 दिवस मलाच काय, आम्ही सगळे जेवढे बघून आलो होतो तेवढ्या 8 जणांना आम्हाला झोप लागली नाही. एक अनुभव फक्त त्यांनी सांगितलेला सांगते. त्यांच्याकडे एड्सग्रस्त, कॅन्सरग्रस्त, वेश्यांनी टाकलेली मुलं
ही सगळ्यांसाठी सोय आहे, अप्रतिम आहे सोय केलेली. त्यांच्या शिक्षणाची आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची आहे, सर्व सोयी सुविधांनी युक्त आहे. त्यांच्यामधला एक मुलगा आज MBA होऊन त्या सगळ्या स्नेहालयाचं काम बघतो. साधारणपणे 9 वर्षापूर्वी का 10 वर्षापूर्वी आमिर खानने तिथे 3 कोटीची देणगी दिली होती काम बघून. मग आता 1-2 मिनिटात सांगते की त्या गिरीश कुलकर्णीने आम्हाला एक अनुभव सांगितला की KM हॉस्पिटलमध्ये पुण्याच्या एका छोट्या बाळाला आमच्या इथे ठेवलं होतं आणि त्याची तब्येत कशी आहे हे बघण्यासाठी, म्हणजे तिथे त्यांचा एक केअर सेंटरवाला ठेवलेला होता. तर तिथे कचराकुंडी होती मोठी आणि रात्रीची वेळ होती. ते म्हणले 8:30, 9, 10च्या सुमारास. तर काहीतरी आवाज झाला म्हणून मी थांबलो, उतरलो खाली आणि नवजात अर्भक कुत्र्याने त्याचे लचके तोडले होते आणि ते घेतलं, उचललं मी आणि म्हणले मी KM मध्ये आलो. ते म्हणले हे कुणाचं आहे? माझं आहे म्हणले, माझं आहे. मग अशी का अवस्था झाली ते काही विचारू नका, त्याला बरं करा. आणि सर्व खर्च गिरीश कुलकर्णीने केला. आज तो मुलगा तिथे 12वी मध्ये शिकतो आहे. मग आता त्या मुलाने म्हटलं अरे हे काम म्हणजे हे किती दिवाळी, रोजची नित्य दिवाळी ते साजरी करतायत, त्याच मुलांच्या संदर्भातली नित्य दिवाळी ते साजरी करतायत. म्हणजे हे बघितल्यानंतर असं वाटतं की नाही. म्हणून मी म्हणते आजही चांगुलपणावरती काम करणारी, त्याच्यावरती ठाम राहणारी, कितीही अडथळे आले तरी सुद्धा कोणाचीही मदत असो किंवा नसो, म्हणजे शारीरिक मदत असो, मानसिक आधार असो नसो, हे सर्व ते करतात. मग हे दिवाळी साजरं करणंच आहे ना. त्याच्यानंतर चऱ्हाट नावाची एक त्यांचीच पाडगावकरांची अत्यंत 2 ओळी आहेत पण फार बोलके आहेत. आपण एखाद्याला म्हणतो ना लवकर सांग रे काय चऱ्हाट लावली, काय बोलतोय कळत नाही, आम्हालाही कळत नाही, तुझाही वेळ जातोय, माझाही वेळ जातोय. तर ते म्हणतात भाषेच्या चऱ्हाटाला कधीही अंत नसतो, भाषेच्या चऱ्हाटाला कधीही अंत नसतो, सारखी बडबड करणारा चुकूनही संत नसतो, सारखी बडबड करणारा चुकूनही संत नसतो. ही पाडगावकरांचीच आहे. म्हणजे जे संत म्हणवतात त्यांच्यावरही याच्यात चांगला त्यांनी कोरडा ओढलेला आहे. आणि जे खरे संत आहेत, अभ्यासोनी प्रकटावे म्हणणारे आहेत, 12 वर्ष तपसाधना केली ज्यांनी आणि मग ते मोठ्या स्थापना करून शक्तीची, भक्तीची आणि कर्माची उपासना ज्यांनी स्वतः जागवली आणि समाजामध्ये समाज जागरण केलं, अशा संताला उद्देशाने नाहीये. पण संत म्हणतात. आता 1-2 गोष्टी कायम येणाऱ्यांच्या संपर्कात, माझ्या येणाऱ्या संपर्कात मी सांगत असते, द्या ना एक, तेवढं द्या ना एक, तेवढं काय द्या. गुण आणि मान मागूनही मिळत नाही म्हटलं, ते मागूच नका. मान सुद्धा तुमच्या समोर नाही मिळाला तरी कुठल्याही वयोगटाच्या माणसाच्या पश्चात कौतुक केलेलं ते जास्त प्रशस्ती स्तुत्य आहे. मी त्यांना म्हटलं मग देवाची आरती का करतात, मला विचारलं त्यांनी. म्हटलं देवा हा आपली स्तुतीप्रिया हा भवंती, त्यांना पण आरती केलेली आवडते, मग माणसाला आवडणार नाही त्यात नवल काय. पण कुणाला मला चांगलं म्हणा असं म्हणण्याच्या आधीच एखाद्याच्याकडनं कौतुकाची जेव्हा थाप येते तेव्हा तुमचं काम तेवढं उत्तम झालेलं असतं. किती सुंदर 2 ओळी आहेत बघा. आता आणखीन एक ना, त्यांनी थोडस म्हणजे चांगल्या अंगाने पण मरणावरती 1-2 छान ओळी आहेत, त्या मला खूप आवडल्या. म्हणजे विनोद त्याच्यावर सुद्धा करता येतो, हे खूप छान पद्धतीने त्यांनी मांडलंय की मरण अखेर येतच हे स्वतःपुरतं कसं मानायचं, मरण अखेर येतच हे स्वतःपुरतं कसं मानायचं, आता आपण नाही हे मेलेल्याने कसं जाणायचं, आता आपण नाही हे मेलेल्याने कसं जाणायचं. किती म्हणजे ह्याला किती विचार करावा लागतो बघा. म्हणजे करावा लागतो म्हणजे केवढं त्याच्यामध्ये तत्वज्ञान पण आहे, व्यवहार पण आहे. आणि कसं सुचलं असेल असा विचार करायला गेलं तर त्या माणसाला भेटायला जावं तर तो माणूस आता नाही आहे, मग कसं विचारावं. पण कवींना सुद्धा नाही कसं सुचलं म्हणताना सांगता येत नाही नंतर की हे कसं सुचलं, नाही बुवा त्यावेळेला घडून गेलं. जशी एखादी पाककृती एखाद्या व्यक्तीकडनं घडून जाते परत तशीच होते असं नाही, तसंच ही कला आहे ना. कला ही माणसाला आतून स्फुरते आणि ती जेव्हा स्फुरते, लिहिली जाते, बोलली जाते, ऐकली जाते बघा ना. म्हणून मी आत्ताच वरती सुरेखा जोशीनं म्हटलं की मूकसंवाद नावाचा आम्ही एक कार्यशाळा बऱ्याच वेळेला घेतो, तर इथले सगळे श्रोते वक्ते सगळे त्याने आपण एक कार्यशाळा घेऊया, फार सुंदर अनुभव येतो. तर त्याचा म्हणजे आता उदाहरणार्थ माणूस, त्यांचीच एक कविता आहे, माणूस केलं तुम्ही मला,
आता बघा ना, मेंटॉर म्हणजे काय, तर कुणीतरी आपल्याला एक आधार हवा असतो. मग तो कुणाचा मिळाला नाही तर माणूस स्वतःचा स्वतः तरी शोधत असतो की माझं बरोबर आहे की नाही, हे आपलं आपण तरी शोधत असतो. तर इतकं दिलं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला. मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. डोळ्यात जेव्हा अश्रू असतात, डोळ्यात जेव्हा अश्रू असतात तेव्हाच माणसं माणसं असतात. म्हणजे सारखं रडणाऱ्याच्या बाबतीत असं म्हणणार नाही हा, पण खऱ्या अर्थाने जेव्हा माणसाच्या डोळ्यात नकळतपणे एखादी श्रुतिका ऐकताना, आपल्याला सगळ्यांना ती वाटसरू श्रुतिका ऐकलेली आहे आपण रेडिओवरती, आपल्या पिढीत तर नक्कीच ऐकलेली आहे वाटसरू नावाची श्रुतिका. म्हणजे झोप लागायची नाही, नंतर किती वेळ भीती वाटायची. मग तो एक भीतीचा प्रकार आहे. पण जेव्हा आनंदाने सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि दुःखाने पण येतात, पण जेव्हा दुसऱ्याच्या दुःखाने माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि नंतर काही कृती केली जाते, तेव्हा आपण माणूस म्हणून जगायला लायक आहोत. असं हे परीक्षण आपलं आपण केलं पाहिजे. आणखी आता कीर्ती, हा अगदी सुरुवातीला मी लक्षण सांगितलं होतं, काव्य यशसे अर्थ कृते व्यवहार विदे. कीर्तीसाठी पण कुणाला नाव नको असतो. तुम्ही जेजुरीला गेलात, प्रत्येक पायरीवरती नाव कोरलेलं. मग आता ते कीर्तीच्या बाबतीत ते काय म्हणतात बघा कुसुमाग्रज. कीर्ती म्हणजे पहिल्या दिवशी फुलमाळांची रास मनोहर. कीर्ती म्हणजे फुलमाळांची, कीर्ती म्हणजे पहिल्या दिवशी फुलमाळांची रास मनोहर, त्याच फुलांची दुसऱ्या दिवशी कचरा कुंडीत पडणारी भर. बघा ना, आता ययाती आपल्या स्व पटकन खांडेकर, नाशिक फडके, काय त्यांची पुस्तकं वाचली जायची भारवल्यासारखी, सुमती क्षेत्रमाडे, आपल्या सगळ्यांनी पण हे काळाच्या ओघामध्ये हे जाणारे आहेत. मग हे अक्षरवांग कुठलं, तर जे तुम्हा मला भावतं, मनामध्ये ठसतं आणि काळाच्या पटावरही ते आपले ठसे उमटवतं, ते खरं तर कीर्तिवर्धक आहे, कीर्तिवर्धन आहे. नंतर खंत व्यक्त करताना कशाची खंत असते माणसाला किंवा असली पाहिजे, तर ते फार छान 4 चोळी आहेत त्यांच्या, त्या पण मला खूप आवडल्या आणि त्या आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाला येतात, वयोगट कुठलाही असो. वडीलधाऱ्या या पायांना शताधिकांचे हात स्पर्शती. माझ्या ओळखीचे प्रभुदेसाई नावाचे भोरच्या शाळेमध्ये राजा रघुनाथ विद्यालयामध्ये शिकवणारे 102 वर्ष कालच त्यांना झाली, सध्या कोल्हापूरला असतात ते. तर ते म्हणले ह्या ओळी आम्हाला पटणाऱ्या आहेत, नक्की पटणारे आहेत. कारण ते म्हटले, मी त्यांना हे वाचून दाखवलं होतं काल, म्हणून दाखवलं होतं फोन करून. तर ते म्हटले मला पटणारे आहेत की वडीलधाऱ्या या पायांना शताधिकांचे हात स्पर्शती, खंत एक की उरला नाही हात एकही खांद्यावरती. म्हणजे आपण कुणाला मनापासून नमस्कार करावा आणि त्यांनी मनापासून आशीर्वाद द्यावा. अशी वय वाढल्यानंतर व्यक्तीला असं वाटतं, अरे आपलं छत्र गेलं बरं का. जोपर्यंत आई वडिलांचं छत्र असतं तोपर्यंत आपण कितीही मोठे झालो तरी आपल्याला आपण अजून लहान आहोत ही जाणीव असते. म्हणजे माझ्या सासूबाई आता कोरोनाच्या काळानंतर 94 वर्षाचं होऊन गेल्यानंतर माझे मिस्टर म्हणले, आता मी खऱ्या अर्थाने मोठा झालो. आता मला मोठे पण म्हणजे मला मोठा झाल्याचं जाणवतंय. कारण तोपर्यंत जरी आपण सर्व काही करत असलो तरी एक छत्र असतं, रागावणारं सुद्धा छत्र लागतं आणि लोभ करणारं पण छत्र लागतं आणि आशीर्वाद देणारं पण छत्र लागतं. रागावलेलं इतर कोणी ऐकून घेणार नाही, घरचेच लोक ऐकून घेतील किंवा दुश्वासही तेच करतील आणि आपलेपणाही तोच दाखवतील. हे सगळं त्याच्यामधनं व्यक्त होताना दिसतं. आणखीन खरं मी 3 ग्रंथातले, ह्या सगळ्या ग्रंथातले पण काढले होते की म्हणजे दासबोध, गाथा, नंतर ज्ञानेश्वरी, की याच्यामधली काव्य आपल्याला भावणारी काय आहेत, एक एक ओळ म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागला पण त्याच्यात मजा आली खूप. तर पटापट वाचते आता मी की म्हणजे ज्ञानदेव, तुकाराम, रामदास आणि एकनाथ यांच्या काव्यपंक्तीमधलं लोणी काय आहे, नवनीत काय आहे, त्यांचं आपल्याला भावणारं काय त्यांनी सांगितलंय. एके ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. अवघड आहे, पचडी पडायला अवघड आहे, अशक्य नाहीये पण अवघड आहे. म्हणून ते म्हणतात अर्जुना समत्व जाण्याचे, आपल्याला उद्देशून अर्जुन म्हटले
पप्पू काळ्यांचं आपण सारे अर्जुन पुस्तक वाचलं असेल, निळं कव्हर आहे बघा, असे परस्पर बाण गेलेले आहेत आणि आपण सारे अर्जुन. कारण आपला दर वेळेला संभ्रम होत असतो, हे करू का नको, हे करू का नको, म्हणजेच आपला अर्जुन होत असतो. रुजू म्हणजे सरळ आणि अर्जुन म्हणजे सतत संभ्रम, करू का नको तर मग करतच नाही माणूस, म्हणून त्याला ते म्हटलंय. आणखीन नवल अहंकाराची गोठी, विशेष नलके अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. बघा ना, अहंकारानेच, म्हणजे हिटलर असेल त्यांनी सुद्धा अहंकारानेच युद्ध केलं. आता आपले ट्रम्प आहेत ते सुद्धा अहंकारापोटीच. एकदा मी म्हणून गेलोय, माझा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य प्रमाण, तर मग त्यांनीच ती जास्ती होते ना. मी आता 10 काढले आहेत, पण सगळी व्हावीत 2-2 तरी म्हणून तेवढीच घेते. बर बर. आणखीन एक ते असं एका ठिकाणी म्हणतात, एथ जे वडील करीती, वडील म्हणजे जन्मदाता नाही, जी मोठी माणसं करतात ना तेच लहान मुलं अनुकरण करतात. जे मोठी माणसं करतात तेच लहान मुलं नकळतपणे अनुकरण करतात. म्हणजे मी आता अमेरिकेमध्ये 2-3 वर्षापूर्वी गेले होते, माझी नात सारखी म्हणायची, अगं आजी तू सारखी कुकिंग करते नाही तर रीडिंग करते, म्हणून तिला वाचायला येत नसलं तरी ती समोर पुस्तक घेऊन बसायची आणि मी लिहित असायची तर ती रेघोट्या मारायची. मी म्हणलं काय लिहिलंस ग तू, तू काय लिहिलंस तेच मी लिहिलं म्हणायची. म्हणजे ह्या साधं उदाहरण दिलं मी, पण येथ जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेविती. म्हणजे जी मोठी माणसं, म्हणून तर म्हटलंय ना की महाजनो येन गतस्य पंथः, म्हणजे सर्वार्थाने जी मोठी माणसं असतील त्यांचं अनुकरण हे योग्य आहे आणि त्यांनीच धर्म राखला जातो, त्यांनीच समाज राखला जातो आणि त्यांनीच चातुर्वर्ण व्यवस्थापन टिकून राहते. आणि येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ, म्हणजे सामान्य माणसं जी असतात ना, आपण म्हणतो ना मग परंपरा म्हणजे काय, तर आमच्या घरामध्ये आतापर्यंत होत आलं. का होत आलं, मी विचारायचे सासूबाईंना की हे आपण का करतो, तर त्या म्हणायचे की आम्ही का, असा प्रश्न आम्ही कधी विचारला नाही, पण जे आलंय ते चालत आलेलो आहे, त्यामुळे हे तुम्हाला करणं कर्मप्राप्त आहे. त्या सोमवार कायम करायच्या आणि वयाने होऊन असं झालं, त्यामुळे मी सोमवार आजपासून सोडणार आहे, पण तुम्हाला धरायला पाहिजे. आणि का म्हणून विचारू नका, ते मोठी सून म्हणून त्या आहो म्हणायच्या मला, म्हणजे त्या काळात तर ते तुम्हाला करायला पाहिजे, तुमचे व्याप असले तरी करायला पाहिजे. मग मी एकदा आमच्या शाळेत एका तज्ञ व्यक्तीला विचारलं, यशवंतराव लेले म्हणून होते, एक अतिशय जाणकार, अतिशय विचारी, दोन्ही पिढ्यांचा संगम घडणारी. त्यांना म्हटलं का हो उपास आणि हे तरी का, आणि त्यांनी करतात पण मी का केले पाहिजे, तर ते म्हणले साधी गोष्ट आहे, उपास म्हणजे संयम, आपल्याला मनाचा संयम राखता येण्यासाठी उपास करायचा. मग तुम्ही खाऊ नका काही त्या दिवशी. अरे बापरे, पण जी सवय लागून गेली ना, ती सोमवार म्हटल्यानंतर काही खायचं नाही, मग प्यायचंही नाही, पण ती सवय अजूनही आहे. पण म्हणजे ठरवलं तर माणूस करू शकतो, चांगली गोष्ट पण करू शकतो आणि वाईट गोष्ट पण ठरवल्याशिवाय माणूस करू शकत नाही. मग ती कुठली गोष्ट करायची, ती मोठ्या लोकांच्या सांगण्यातनं किंवा सांगण्यातनं म्हणण्यापेक्षा त्यांच्या वर्तणुकीतूनच माणूस करत असतो. नंतर तुकाराम महाराजांच्या बाबतीत बघा, आता ते काय म्हणतात, आशाबद्ध तो जगाचा दास, ज्याला आशा आहे, आशा नाम मनुष्याणाम काशीदाश्चर्य शृंखला गयाबद्धा प्रदावंती मुक्त तिष्ठन्ति पंगवत. मला वाटतं संस्कृत पण येत असावं त्यांना, त्याच्याशिवाय हे कसं आलं. म्हणजे आशा, म्हणजे आशा असल्याशिवाय, काहीतरी आपल्या समोर काहीतरी असल्याशिवाय जगण्यात अर्थ नसतो, हेही तेवढंच खरं. पण लोभ म्हणतो, म्हणजे ह्याच्यावरतीच आधारित पाडगावकरांची, लोभ म्हणतो धावत सूट, मग लोभ आला की मग गीता आलीच की, क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृती विभ्रमात् स्मृती भ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् पडश्यति. हे कशाने, तर लोभामुळेच आलं ना. मग ते म्हणतात आशाबद्ध तो जगाचा दास, पूज्य तो उदास सर्वजना. उदास म्हणजे निराश नाही बर का, उद आणि असं धातू आहे. उदास म्हणजे जो वरती उचलून घेतलंय ज्याने स्वतःला, शारीरिक मानसिक बौद्धिक दृष्ट्या, म्हणजे हेलिकॉप्टर मधनं कसं सगळं निरीक्षण होतं ना, तसं तो उद्वसन केलंय, तो स्वतःला उचलून घेतलं. इतरांच्या पेक्षा वेगळा म्हणजे शहाणा फार नाही, इतरांच्या पेक्षा वेगळा म्हणजे स्वतः ज्यांनी स्वतःला घडवलंय तो पूज्य तो उदास सर्वजना. नंतर वासनेची गुंथी, गुंथी म्हणजे घुंगट किंवा तो वेष्टन असतं ते, वासनेची गुंथी तेथे कैची ब्रह्मस्थिती.
सारखी वासना आहे मनामध्ये, मग ती सुष्ट किंवा दुष्ट कुठलीही असो, ते जर सतत असेल तर मग तुम्हाला ब्रह्मस्थिती म्हणजे आत्मानंद म्हणजे आनंदाची अवस्था म्हणजे संतोष म्हणजे समाधान कसं लाभणार? नंतर करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे, म्हणजे दोन हस्तक आणि तिसरं मस्तक हे पण पुरतं म्हटल्यानंतर लोक काहीच कुणाला देत नाही असंही बघतो आपण. म्हणजे म्हणजे तुम्ही काय म्हणायचं त्याला, की बघून द्या ना, चांगलं वाईट बघून द्या, त्याचं उपयोजन होणार आहे का नाही हे बघून द्या. मग दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, 16व्या अध्यायामध्ये सगळे गुण सांगितले, त्यातले हे त्यांनी चार इथे उचलले आपल्या अभंगामध्ये, की अभयम सत्व संशुद्धी तिथे आले ना, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. पण हे तिन्ही अंगीकारणे एक एक गुण आजमावायला वामनराव आमचे म्हणायचे, अभ्यंकर निगडीचे जे प्राचार्य होते, ते एक एक गुण अंगीकारायला एक तप लागतं, 12 वर्ष लागतात, आणि ते सुद्धा त्याचा ध्यास घ्यावा लागतो. म्हणजे 3 म्हणजे आपल्याला कसं काय जमणार, नाहीच जमणार असं म्हणून चालणार नाही म्हणायचे, ते केल्याने होतं म्हणायचे. नंतर जो जाणेल भगवंत, रामदास म्हणतात जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत. आता भगवंत जाणायचं म्हणजे काय? भग म्हणजे नशीब, भग शब्दाचा अर्थ नशीब आहे. भाग्यवंत म्हणजे 6 गोष्टी, ज्ञान वैराग्य आयुष्य आरोग्य संतती संपत्ती आणि समाधान, या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो भाग्यवंत. आणि आपण ज्याच्याकडे भरपूर धन असेल त्याला म्हणतो काय भाग्यवान आहे हा, आणि आमच्या नशिबात काही धनच नाही. पण आनंदी माणसं कशी ओळखायची, तर जी समाधानी आहेत, आणि जे दुसरे बघा हल्लीच्या भाषेमध्ये ॲरो म्हणतात, त्याचा ॲरो केवढा आहे ते मोजला की येतो. पण काही ओळख नसणारी माणसं सुद्धा आपल्याला काय दिसली की अरे छान वाटलं बरं काय, याच्याकडे हे 2 शब्द बोलून सुद्धा छान वाटलं, असं जे वाटणं आहे ना, तो भगवंत. आपण म्हटलात ना, देवाच्या रूपात भावनाला सहज कोणीतरी साधी मदत झाली ना, कारण काही वेळेला काही गोष्टी आपल्याकडनं होत नसल्या साध्या जरी, त्या दुसऱ्याने पटकन आपल्याला सहजपणे केल्या तर आपल्याला ती देवासारखं काम झालं बरं का, माझ्याकडे माझं झालं बरं का काम असं वाटतं. आणि गुप्ततेची प्रगटावे असाध्यतेची साधावे, कानडेचे अभ्यासावे निरंतर. कानडेचे म्हणजे जे अवघड असेल ना त्याचा पाठपुरावा करावा असं समर्थ म्हणतात. आणि गुप्ततेची प्रगटवावे म्हणजे आपल्या अंगी जे सुप्त गुण असतील ते तुम्ही आधी स्वतः सिद्ध करा आणि मग लोकांना शहाणे करायला जा, त्याच्याशिवाय करू नका असं ते म्हणतात. नंतर मूर्खा माझी परममूर्ख जो संसारी मानी सुख, संसारात सरत नाही, सुरू सर्व धातूचा अर्थ आहे पुढे जाणे. मग मूर्खा माझी परममूर्ख जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा एवढे दुःख आणिक नाही. त्यांनी सांगितलंय प्रपंच करावा नेटका आणि मग तू परमार्थ करायला जा, तोही नेटका नाही ना, अरत्र ना परत्र असं करूच नकोस. आणखी पोट भरावयाची विद्या, ते तर आवश्यकच आहे, त्याला उपजीविका म्हणतात. पोट भरावयाची विद्या तीसी म्हणू नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान. म्हणजे व्यापक गोष्टीचा विचार केलास तू तर तुला तुझ्या ठिकाणी ते आहे का हे समजेल, असं त्याचा अर्थ. आता एकनाथ महाराज असं म्हणतात, अन्न वस्त्र दानमान पोटीच्या कळवळ्याने जाण, करावे भूती प्रियाचरण हा स्वधर्म जाण सर्वांचा. म्हणजे तू फक्त आपल्या लोकांना देशील ह्यात काय नवल नाहीये, पण अनोळखी आहे आणि भुकेला आहे त्याला देशील का? घरामध्ये आल्यानंतर जेवूनच आला असाल असा आचार आपल्याकडे कधीही नसतो. मग ते म्हणतात स्वधर्म कर्म वर्णाचार करिताही निज व्यवहार, जासी सर्वाभूती मदाकार तो भक्त साचार प्रिय माझा. अवघड आहे, आचरणात आणायला अवघड आहे, पण ज्यांनी आचरणात आणलंय त्यांचे शब्द येथे. नंतर शंकराचार्यांचं पण मला त्या बाबतीत खूप असं समांतर वाटतं, की त्यांचं गुरुवष्टक आहे ना ते खूपच सुंदर आहे. म्हणजे गुरुतत्व म्हणजे काय नेमकं, तर शरीरम स्वरूपम तथा वाकलत्रम यशश्चा विचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरोरंग्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. ततः किम मध्ये ते म्हणतात तर मग आता पुढं काय, हे मिळवलंस ततः किम, आता म्हणजे काय तू सर्व धन्य झालास का, आता आयुष्याची इतिश्री झाली, आता मग काय सगळं मिळवलंस, आता सार्थकता आहे का, याच्या पुढे काय?
कारण पुढे काय असं असल्याशिवाय माणसाला जगण्याची उमेद नसते. आणि आता सर्व माझं झालं असं म्हटल्यानंतर इतिश्री होताना सुद्धा तो वारसा पुढे देण्याची तुझ्यात ताकद आहे का मानसी? बघा ना, काही औषधी वनस्पती असतील, काही काही जण राखून ठेवण्याची क्रिया होती, त्यामुळे काही काही आपलं ज्ञान लुप्त झालं. राखून ठेवण्याची म्हणजे म्हणजे मी ह्याला जर सगळंच सांगितलं तर मग माझ्यापासून सगळंच हिरावून जाईल. पण अरे तू दे ना, ज्ञान दिल्याने वाढतं. धन दिल्याने कमी होत असलं, ज्ञान दिल्याने वाढतं. आणि ते ज्ञान आहे, माहिती आणि ज्ञानामध्ये पण फरक आहे. हे आपल्याला हातातलं जे व्हॉट्सअप आहे ते ज्ञान देत नाही, माहिती देतं. आणि मग त्याचं ज्ञानाचं उपयोजन कसं करावं हे अनुभवाशिवाय कळत नाही. नाहीतर माझ्याकडे अफाट कविता होत्या, त्या सगळ्या नुसते वाचून दाखवण्यात अर्थ नव्हता. मला काव्याचं रसग्रहण म्हणजे काव्य सांगून त्यातले शब्दार्थ व्यंगार्थ असे सांगायचे नव्हते. जे अनुभवात आले होते ते तुमच्यापर्यंत पोचवायचे होते. आणखीन एक खरं म्हणजे ना, म्हणजे आत्ताच 15 ऑगस्ट होऊन गेलाय, 50 वर्ष पूर्ण झाली. आपल्याकडे आपल्यापैकी आपण रेशन कार्डवरती आता कोणी फारसा आणत नाही, पण रेशन कार्डच्या पाठीमागच्या बाजूला त्यांचे 4 ओळी लिहिलेले आहेत. कुसुमाग्रज यांची स्वातंत्र्य देवीची विनवणी नावाची अप्रतिम कविता आहे, भली मोठी आहे. पण त्यातल्या 2-4 ओळीच तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. त्याने म्हटले 50ची, पण मी 50 नाही घेतली, आता 80ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. स्वातंत्र्य देवता आपल्याला म्हणते 80ची ही उमर गाठली अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करुण पूजन घुबडांचे व्रत धरू नका. हे सगळे जैनजी आहेत, तेच समोर आले माझ्या. म्हणजे तुम्ही अनुकरण करताय, पण ते अंधानुकरण करताय का? विचार तुम्हाला चूक होते ना, व्यक्तीची चूक होते, समाजाची चूक होते, समूहाची चूक होते, वारंवार चूक होते. त्या चुकातनं शिकायचं का सगळीकडे अनागोंदी करायची, हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना. क्षणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका. एक असं टास्क दिलं होतं मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये 9वीच्या मुलांना. आपल्या पुण्यामध्ये जेवढे जेवढे पुतळे आहेत त्या पुतळ्यांची माहिती, तेव्हा मोबाईल नव्हते, त्या पुतळ्यांची माहिती संस्कृती कोशातनं काढा. त्यांना ज्या व्यक्तींनी बघितलेलं आहे त्यांचे अनुभव ऐका आणि त्यांच्याबद्दल लिहून काढा. आणि ते सगळं आल्यावरती, शाळा सुरू झाल्यावरती प्रत्येक मुलांनी एक एक पुतळ्याबद्दल माहिती सांगायची. काय सुंदर मुलांनी केलं होतं आहोत. 40 मुलं 40 मुली. आता झाशीची राणी घेतली तर एकाने घेतल्यावरती तिचं कर्तृत्व आणि नेतृत्व दातृत्व केवढं प्रचंड होतं. सावरकरांचं म्हटलं तर तुमचं आयुष्य पुरणार नाही म्हटलं आपल्याला, इतकं त्यांचं कर्तृत्व आहे. मग ते जर पाहिलं, अनुभवलं. सेनापती बापटांचं एका मुलाने, तो म्हणला, एकाने सहज विचारलं होतं का बरं आमचे का पुतळे नाही? अरे म्हटलं तुझेच काय, तुझ्या 5 पिढ्यात पण कोणाचे पुतळे नाहीत ना, चौकाला नाव नाहीये. किंवा तुला तरी 3 पिढ्यांची नाव माहिती आहेत का? तुझ्या आजोबांचं, पणजोबांचं, खापर पणजोबांचं तरी नाव माहितीये का? आपल्याकडे श्राद्धाच्या वेळेला 3-तिघांची नावं तरी घेतली जातात, कारण कर्तृत्व आपल्याला, त्यांच्यामुळे आपण आज आहोत. बरे वाईट कसे का होईना आपण त्यांच्यामुळे आहोत. हा, असं आहे होय. मग ते हे जे आहे ना, ती त्या इतकं सुंदर झालं होतं. आणि ते असं मोठ्याच्या मोठं पुस्तक तयार झालं होतं मुलांचं, आणि सगळ्या शाळेसमोर सांगितलं गेलं होतं. त्यामुळे मग काय केलं, पुढच्या मुलांनी काय केलं, ती सगळे पुतळे जाऊन स्वच्छ केली होती. अरे त्याच्याबद्दल आपण एवढं वाचलं, एवढं त्यांचं कर्तृत्व आहे, तर ते आपण जाऊन तरी स्वच्छ करावे. आणि तेव्हापासून मग महिन्यातनं 4 महिन्यातनं एकदा नगरपालिकेचे लोक ते स्वच्छ करायला लागले. याला झाली 15-16 वर्ष. पण हे अनुभव आहेत. त्यांना ही कविता वाचून दाखवली होती वर्गात एकदा, आणि म्हटलं चला असं आपण करूयात. मग तसंच चौकांना नावं असतात की नाही, चौकांच्या नावांच्या व्यक्तींबद्दल पण केलं होतं. आणि एकदा नीलफलकांबद्दल केलं होतं की अमुक अमुक व्यक्ती इथे राहते. मग त्या व्यक्तीबद्दलचं त्याचं काय महत्व आहे. दत्तवागुल पोद्दार इथे राहत होते, मग ते कोण होते? त्यांच्याकडे 45,000 पुस्तकं वैयक्तिक स्वतःची होती, विकत घेतलेली. हे त्यांना त्या वाचनातूनच कळलं. आणि मग मला म्हटलं केलं काय त्यांनी? म्हटलं ते बघायला मी गेलो नाही. ते किती विद्वान होते, नाहीतर ते पहिले कुलगुरू नसतेच झाले विद्यापीठाचे. म्हणजे हा जो धांडोळा आहे तो आपण ज्ञानाचा धांडोळा, व्यक्तीच्या कर्तृत्वाचा धांडोळा. का बरं त्याचं नाव आहे, ही शंका आली पाहिजे, प्रश्न पडले पाहिजे. पण अनाठाई प्रश्न पडता कामा नयेत.
त्याला सकारात्मक बाजू आपण लक्षात घेतली. मी म्हटलं कुठली व्यक्ती सर्वगुण संपन्न असते, माझ्यातही काहीतरी दोष आहे, तुमच्यातही आहे, तुमच्या आईवडिलांच्यातही आहे, पण ते दोष घेऊन बसला तर तुम्हाला त्यांची गुण दिसणारच नाही. मग वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. आणि म्हणून काय झालं माहितीये का, एक मुलगा तासावर कुणीतरी उशीर आला ना तर त्यानंच बोलला की वेतन खाऊन काम टाळणे हा हा देशाचा द्रोह असे. मी म्हटलं अरे त्यांचं विचारायचं तरी, ते गप्पा मारत बसले होते का काही काम होतं म्हणून उशीर आले, लगेच हे बोलून दाखवलं. म्हणजे त्या वयोगटाला तेवढी हे नसते ना, त्यामुळे ते पण विचार तर करतात ना मुलं. मग नंतर करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनही सुटू नका. अशा पद्धतीची त्यांची खूप मोठी कविता आहे. आणि अविनाश धर्माधिकारी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. अविनाश धर्माधिकारी हे IAS ऑफिसर होते. आमच्या प्रशालेच्या पहिल्या दुसऱ्या बॅचचे ते विद्यार्थी होते ज्ञानप्रबोधिनीचे. चाणक्य मंडळाची परिवाराची प्रार्थना अप्रतिम त्यांनी स्वतः रचलेली आहे. त्या याने आपण त्याची आपल्या ह्याची सांगता करूयात. अप्रतिम आहे, फारच सुंदर आहे त्यांची ही प्रार्थना जी आहे ती. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, मनी हास्य लेवून मुक्ती जगावी, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, अहंता गळावी अभंगास म्हणता, तपस्येत तल्लीन आतून होता, प्रतिभे समस्तीत आकार यावे, पुरी उत्तमाचेच ओंकार गावे, जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला, जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला, जरी अश्रु विस्फोट होऊन सजला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला.